थत्ते ग्राउंड परिसरात पोलिसांची धडक कारवाई. नशेचे मेफेंटरमिन विकणारे 2 आरोपी जाळ्यात. 20,000हून अधिक किमतीच्या बॉटल्स हस्तगत. श्रीरामपूर शहरात नशेच्या विळख्यात तरुणाईला ओढणाऱ्यांवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. खुलेआम मेफेंटरमिन सारख्या गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून लाखोंची औषधे जप्त करण्यात आली आहेत. श्रीरामपूरच्या थत्ते ग्राउंड परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 17 मार्च 2026 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साहेब यांना एका गुप्त बातमीदारामार्फत अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली. वार्ड न 07 मधील थत्ते ग्राउंड परिसरात 2 इसम नशेसाठी वापरले जाणारे अत्यंत धोकादायक मेफेंटरमिन या गुंगीकारक औषधांच्या बॉटल्सची विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगून आहेत. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साहेब यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. थत्ते ग्राउंड परिसरात सापळा रचून बातमीची खात्री करून दोन्ही इसमांना पकडण्याची सूचना तपास पथकाला देण्यात आली. तपास पथकाने क्षणाचाही विलंब न लावता थत्ते ग्राउंड वॉर्ड नंबर 7 श्रीरामपूर परिसरात नियोजनबद्ध सापळा लावला. पोलिसांच्या नजरेतून काहीही सुटणे शक्य नव्हते. काही वेळातच संशयित दोन्ही इसम मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे 1. अथर्व रणजित पाटील वय 22 वर्षे राहणार पटेल हायस्कूलमागे अमेझॉन ऑफिस मोर वार्ड नंबर 7 श्रीरामपूर. 2. गिरीश सुनील मुंदडा वय 21 वर्षे राहणार साई सहवास अपार्टमेंट वार्ड नंबर 7 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर अशी सांगितली. या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नशेचे मेफेंटरमिन औषध जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालात खालील वस्तूंचा समावेश आहे. आरोपी अथर्व रणजित पाटील याच्याकडून 569 रुपये किमतीच्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन IP टर्मिवाच्या एकूण 5 बॉटल्स प्रत्येक बॉटल 30 मिलीग्राम प्रति मिलीलीटरची असून छापील किंमत 313.87 रुपये आहे. बॅच नंबर P5580. आरोपी गिरीश सुनील मुंदडा याच्याकडून 18,950 रुपये किमतीच्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन IP टर्मिनच्या एकूण 50 बॉटल्स प्रत्येक बॉटल 30 मिलीग्राम प्रति मिलीलीटरची असून छापील किंमत 379 रुपये आहे. बॅच नंबर V307247. अशा प्रकारे तब्बल 20,519 रुपये किमतीचा नशेचा साठा पोलिसांनी जप्त करत या नशेच्या केटला मोठा धक्का दिला आहे. या आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 197/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 125, 278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. ही कौतुकास्पद कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे साहेब तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जयदत्त भवर साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडली. माननीय पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निक, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, सचिन दुकळे, अमोल गायकवाड, अजित पटारे, सागर बनसोडे, रामेश्वर तारडे, रवींद्र शिंदे आणि चालक राजेश सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी यांनी ही कारवाई यशस्वी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव हे करत आहेत. श्रीरामपूर शहर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे नशेच्या आहारी जाणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला असून गुन्हेगारांना योग्य तो संदेश मिळाला आहे. राजेंद्र सूर्यवंशी, लोक न्याय मराठी न्यूज चॅनल, श्रीरामपूर.